आमदार प्रतिभा धानोरकर दिल्लीत दाखल झालेल्या आहेत। मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी त्या पोहोचलेल्या आहेत। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीबद्दलची चर्चा होणार आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया। रामराजे, प्रतिभा धानोरकर थेट दिल्लीत पोहोचल्यात खरगेंच्या निवासस्थानी, काय घडामोडी घडतायत चंद्रपूरबाबत? बिलकुल, खरं तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आपण आहोत आणि इथे एक महत्त्वाची बैठक चालू आहे। काँग्रेसचे मोठे नेते इथं आलेले आहेत। नाना पटोले आलेले आहेत, वर्षा गायकवाड आलेले आहेत, सतीश पाटील आलेले आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, विजय वडेट्टीवार आहेत आणि काही मतदारसंघामधले सुद्धा काही इथे नेते आलेले आहेत आणि चंद्रपूरमधले सुद्धा प्रतिभा धानोरकर इथं आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा एक महत्त्वाची बैठक इथं होणार आहे। चंद्रपूरमधून कोणाला उमेदवारी दिली जाते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण इथे त्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे। काही कार्यकर्ते आलेले आहेत, कांग्रेसचे हे मतदार आहेत। कुठून आलात? अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आम्ही वरोरा पण कशासाठी ते आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना लोकसभेची तिकीट मिळावी यासाठी आम्ही आलो आहे। खरं तर प्रतिभाताई धानोरकर ह्या दिवंगत खासदार भाऊभाऊ धानोरकर यांच्या पत्नी आहे। नॅचरली त्यांनाच ते अविरोधपणे काँग्रेस पक्षाने तिकीट द्यायला पाहिजे होती, परंतु कुठेतरी दुसऱ्या लोकांनी दावेदारी केली आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की तिकीट कुणाला मिळणार। अच्छा, परंतु तुम्हाला वाटतं की प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलं तर निवडून 100% निवडून? बरं, कसं काय 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 गणित काय करायचं? त्यांचं काम आहे। मागील 1 वर्षापासून त्या मतदारसंघात फिरत आहे। बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर लोकसभा लढण्याच्या उद्देशाने ते जवळपास मागील 9 महिन्यापासून ती सतत कार्यरत आहे आणि कार्य करणाऱ्या व्यक्ती आहेत। बरोबर आहे। काय महाराष्ट्रात एकमेव संसद निवडून आले होते धानोरकर आणि त्यांनी इतका चांगला मतदारसंघ बांधला। 6च्या 6 मतदारसंघात ऑफिसेस, कार्यकर्त्यांची कामं विरोधात असून सुद्धा इकडे डबल इंजिनचं सरकार होतं, पण धानोरकरांनी इतकं चांगलं काम केलं आणि त्याचाच कित्ता आता मॅडम धानोरकर करत आहेत। पण मग यायची वेळ काय येते इथे? कारण विजय वडेट्टीवार यांचं पण नाव येते समोर। नाही, कसं आहे सर की विजय वडेट्टीवारांनी असेंब्लीमध्ये सगळं सांभाळावं पक्षाचं, विरोधी पक्ष नेता आहेत आणि जिथे जिंकलेले खासदार आहेत त्यांना तुम्ही रिपीट करणार आहे म्हणून आम्हाला कुठेतरी शंका आहे कार्यकर्ते म्हणून। मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा जनरल सेक्रेटरी आहे, कुठेतरी शंका वाटते म्हणून आम्ही आलो आपली कैफियत मांडण्यासाठी। आणि कसं आहे की जिंकणारी सीट, आमची कळकळ ती आहे की जिंकणारी सीट सुधीर मुनगंटीवार सारखा ताकदवान माणूस आज बीजेपीने तिथे उभा केला आणि त्यांना हरवण्याची क्षमता केवळ आणि केवळ प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये आहे। पण सामाजिक समीकरणातही बघा ना, कुणबी बहुल क्षेत्र आहे, ते ओबीसी बहुल क्षेत्र आहे आणि कुणबी समाजाचे 8-8.5 लाख वोट आहेत तिथे। अच्छा, परंतु मग तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये की काँग्रेसमध्येच धुसफूस चालू आहे, आज हायकमांडकडून निर्णय होईल असं सुद्धा आहे? नाही, आज अपेक्षा आहे हायकमांडकडून निर्णय झाला पाहिजे। प्रतिभा धानोरकर एक सक्षम उमेदवार आहे। बाळूभाऊ जसं वातावरण तयार झालं, बाळूभाऊ जसं वातावरण तयार झालं त्यावेळेस प्रचंड बहुमताने निवडून आले। माननीय हंसराजजी माजी केंद्रीय मंत्री यांना पाडलं, तसंच आज वातावरण तयार झालं आहे। त्यामुळे प्रतिभाताई सक्षमपणे उमेदवार असल्यामुळे ते निवडून येतील, पण त्यांनाच उमेदवारी द्यावी असे आमचं सर्वांना पक्षाला विनंती आहे। धानोरकर यांना तिकीटसाठी लढावं लागत आहे, आमच्यासाठी खूप वेदनादायी आहे, कारण त्यांची 100% दावेदारी त्यांचीच आहे। मतदारसंघात त्यांचं काम आहे आणि काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांना पहिल्याच याच्यामध्ये तिकीट द्यायला पाहिजे होतं, पण त्याच्यासाठी आम्हाला इथपर्यंत यावं लागते।